झटपट, टेस्टी आणि कमी तेलामध्ये जर तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे, ते एकदा हे अप्पे बनवून पहा. खूप टेस्टी लागतात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि काही तयारी न करता तुम्ही झटपट हे बनवू शकता आणि चवीला तर खरंच खूप भारी लागतात. एकदा तुम्ही जर या पद्धतीने बनवलात ना, तर खरंच मुलं आवडीने खातील. कारण यामध्ये आपण मुलांच्या आवडीचं चीजही घातलेलं आहे. त्यामुळे ना, हे मस्त असे पौष्टिक, सॉफ्ट, स्पॉन्जी असे आपले हे अप्पे लागतात. तर एकदा नक्की बनवून पहा. मस्त चीजी असे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. तर सर्वात पहिलं लागणार आपल्याला रवा. तर इथे बघा मी रवा बारीकवाला रवा घेतलेला आहे. त्यामुळे अप्पे जे आहेत ना मस्त सॉफ्ट स्पॉन्जी होतात. तर आता काय करायचं आपल्याला, एक मोठं असं बाऊल घ्यायचं आणि त्यामध्ये आपण हा रवा घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 कप रवा घेते आहे. रवा बारीक असल्यामुळे काय होतं, आपल्याला मिक्सरमधून फिरवायची गरज नाही. आणि त्यानंतर अर्धा कप मी इथे दही घेतलेला आहे. ताजं दही घ्या, जास्त आंबट घेऊ नका. आणि यामध्येच त्याच कपाने मी घालते 1 कप पाणी आधी. तर अर्धा कप दही घातलेलं आहे आणि 1 कप आपण पाणी घातलेलं आहे. आता हे सर्व आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, कारण रवा थोडा फुलावा लागतो ना, त्यामुळे आपण जास्त वेळ असा वेळ न घालवता फक्त भिजत ठेवण्यासाठी 10 मिनटं आपण याला साईडला ठेवून देऊया. फक्त मिक्स करायचं आपल्याला. दह्यामुळे ना अप्पे छान टेस्टीही होतात आणि सॉफ्टही होतात. आता हे मी 10 मिनटं साईडला ठेवते आणि त्यानंतर आपण ना या अप्प्यांबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार. त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा घालते जिरं. एक मध्यम आकाराचा ना कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही कधी चटणी बनवली आहे का, तेही मला सांगा. खरंच खूप भारी लागते चटणी ही. की अप्प्यापेक्षा ना तुम्ही चटणीच जास्त खाल्ली, एवढी जबरदस्त टेस्टी लागते. आता हा कांदा थोडासा हलकासा एक सेकंद परतल्यानंतर यामध्ये घालते मी 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या. आता इथे तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता. तर ही चटणी आता ना झटपट होते, जास्त वेळही लागत नाही बघा. आता आपल्याला कांदा एकदम लाल करायचा नाही, फक्त थोडंसं मऊ झाला एवढाच भाजायचा असतो. त्यानंतर इथे 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा फुटाणा डाळ घालते. आता इथे तुमच्याकडे जर फुटाणा डाळ नसेल, नका घालू, शेंगदाणे असतील शेंगदाणे घाला. शेंगदाणे नाही आहेत, फुटाणा डाळ आहे तर तेही घालू शकता. म्हणजे कुठलं तरी एक साहित्य तुम्ही घालू शकता किंवा दोन्ही असेल तर नक्की घाला. आता यामध्येच ना मी घालते ओलं खोबरं. तर थोडेसे तुकडे घालते, जास्त नाही. छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे. यामुळे आपली चटणी छान लागते चवीला. आता तुम्ही म्हणाल की ओलं खोबरं नाही आहे, तर ओलं खोबरं नसेल तर नाही घातलं तरी चालेल. शेंगदाणे आणि फुटाणा डाळही घालू शकता किंवा या तिन्हींमधलं एक सामान कुठलं नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल. आता हे बघा, एक काही सेकंद परतल्यानंतर थंड करून घेतलेलं आहे आणि एक मिक्सर जारमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे साहित्य अजून ॲड करायचं, ते म्हणजे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जरा जास्त घालते, देठासहितच घालते जास्त. म्हणजे काय होतं, चटणीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान लागतात. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बरं का, जास्त पाणी घालायचं नाही आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आपल्याला चटणी. तर हे बघा, चटणी आपली एकदम बारीक वाटून झालेली आहे, मस्त कलरही आलेला आहे. तर चटणी ठेवूया साईडला. या पद्धतीने तुम्ही कधी चटणी बनवली आहे का? खूप छान चटणी लागते. आता चटणी ठेवली आहे साईडला. आता पण आपण चेक करूया, रवा भिजत घातला होता तो मस्त बघा फुलला आहे. छान असा फुलून झालेला आहे रवा आपला. आता यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचं आहे, ते म्हणजे काही भाज्या आपण ॲड करणार आहोत. तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच ना इथे मी गाजर घेतलेलं आहे, बारीक किसून घेतलेलं आहे थोडासा गाजर. इथे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही घालू शकता. सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि घालायची खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीर नक्की घाला आणि जास्त प्रमाणात घाला, म्हणजे टेस्ट खूप छान येते. चवीनुसार घालूया मीठ आणि पाव चमचापेक्षा थोडंसं कमी आपण इथे बेकिंग सोडा वापरतो. यामुळे काय होतं, आपले जे अप्पे आहेत ना मस्त आतून जाळीदार होतात, स्पॉन्जी होतात. त्यामुळे चवीला खूप छान लागतात. ऑप्शनल आहे, नाही घातलं तुम्हाला नाही आवडत नाही घातलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि जर वाटलंच तर आपल्याला आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो. आधी पाणी घालायचं नाही. आपण इथे बघा 1 कप पाणी घातलं होतं आणि अर्धा कप दही घातलं होतं. आता हे थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते. मिक्स करून बघा. जर तुम्हाला असं वाटतं आहे की पाणी घालावं लागेल तर तुम्ही यामध्ये घाला. तर हे बघा, असं थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर छान असा कलरही मस्त दिसतोय बघा मिश्रणाचा. आता
हे बघू शकता जास्त पातळ नाही आहे आणि घट्टही नाही आहे. हे असं एवढं आपल्याला घट्ट पाहिजे. आता काय करायचं, आपण वळूया गॅसकडे. गॅसवरती अप्पे पॅन ठेवलेलं आहे आणि हे स्नॅक्स आपण अप्पे पात्र असतं ना त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती आपण हे अप्पे छान असे भाजून घेणार आहोत. कमी तेलामध्ये होतात त्यामुळे छान लागतात चवीला. आता थोडंसं मिश्रण यामध्ये आपण घालून घेणार आहोत. सुरुवातीला काय करणार आहोत, आपण थोडंसं मिश्रण घालायचं आणि मध्यभागी ना इथे मी असं होल करून घेते, कारण यामध्ये ना मी चीज घालणार आहे. त्याची स्लाईस आहे ना छोटे तुकडे करून घेते आहे आणि याला वरून आपण परत कवर करून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, चीज बाहेर येणार नाही. मुलांना चीज आवडतं ना, त्यामुळे मी इथे चीज घातलेलं आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल. मध्यभागी थोडंसं होल करायचं आणि जागा करून आपण इथे चीज घालून घ्यायचं असं. आता इथे माझ्याकडे चीज स्लाईस होते त्यामुळे मी चीज घातलं आहे. चीज क्यूब असेल तर किसून घालू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. तर हे बघा सर्व अप्पे आपले तयार झाले. थोडंसं हलकंसं वरून अजून तेल घालते मी, जास्त नाही. म्हणजे काय होईल, एकसमान व्यवस्थित भाजले जातील. आणि आता गॅस ना मध्यमपेक्षा थोडंसं कमी ठेवा, म्हणजे अप्पे छान भाजले पाहिजेत ना. आणि याला झाकून आपण थोडा वेळ भाजू देऊया. जास्त वेळ नाही, 2-3 मिनटामध्ये तुमचे अप्पे एका साईडने छान असे भाजले जातात. आता इथे ना एखादी टूथपिक वगैरे घ्यायची, म्हणजे काय होतं, पलटायला सोपं पडतं. बघा मस्त असा सोनेरी थोडासा कलर येईपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, रवा चांगला शिजला जातो, कच्चा वाटणार नाही खाताना. आणि आपण यामध्ये जे टोमॅटो कांदा गाजर घातला आहे तोही छान शिजला जातो. त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मस्त भाजून घ्यायचे बघा असे सोनेरी कलर येईपर्यंत. आता याला परत झाकून दुसऱ्या साईडने भाजून घेऊया, म्हणजे अप्पे आपले छान भाजले जातात. हे बघा गरमागरम असे आपले अप्पे तयार झालेले. चटणीही तयार आहे. खरंच खूप टेस्टी लागतात. या चटणीबरोबर तुम्ही एकदा हे अप्पे खाऊन बघा, खरंच खाणारे खात राहतील आणि नेहमी तुम्ही ही चटणी बनवाल. आणि ही चटणी ना तुम्ही कुठलाही स्नॅक्स जसा इडली डोसाबरोबर खाऊन बघितलात ना, खरंच खूप भारी लागते. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्ही ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि मस्त असे जाळीदार आपले अप्पे तयार झालेले आहेत. जबरदस्त टेस्टी लागतात. तरी गरमागरम हे अप्पे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. घरी पाहुणे वगैरे येणार असतील, काय स्नॅक्स करावं काय कळत नाही, तर तुम्ही झटपट हे असे अप्पे बनवू शकता. जर तुमच्या घरामध्ये रवा आणि दही असेल, बस झटपट तुम्ही अप्पे बनवू शकता. तुमच्याकडे जी भाजी आहे ती घालू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा न भाजी घालता फक्त मिरची घालून जरी बनवलात ना, मिरची आणि कांदा, तरी टेस्टी लागतात हे अप्पे.